मित्रांनो, लॉ सीईटी मध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शन मध्ये करंट अफेअर्स वरती एमसीक्यू विचारले जातात आणि सीईटी सेलला मागच्या एका वर्षातील करंट अफेअर्स एक्सपेक्टेड असतात. तर त्यामुळेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नोव्हेंबर महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित एमसीक्यू पाहणार आहोत. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, हे एमसीक्यू पाहत असताना ज्या करंट अफेअर्सशी ते एमसीक्यू रिलेटेड असतील त्या करंट अफेअर्सचं बॅकग्राऊंड सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती 15 डिसेंबर पासून आम्ही सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. डेली लाईव्ह क्लासेस आणि मल्टिपल रिव्हिजन्सच्या माध्यमातून तुमचा संपूर्ण सिलेबस परीक्षेपूर्वी कव्हर केला जाईल. तसेच विद्यार्थी मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील. इन केस जर तुम्हाला लाईव्ह लेक्चर अटेंड करणं पॉसिबल नसेल तर तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर मधून सुद्धा तुम्ही तुमच्या परीक्षेचं प्रिपरेशन करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जातील. तर बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये हा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर सुरू करूया आजच्या प्रश्नांना. द जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 मार्क द 150th बर्थ एनिव्हर्सरी ऑफ विच लिजनरी ट्रायबल फ्रीडम फायटर. जन जनजातीय गौरव वर्ष पखवाडा 2025 ही कोणत्या थोर आदिवासी स्वातंत्र्य सैनिकाच्या 150व्या जयंतीचे स्मरण करते? ऑप्शन्स आहेत तात्या भिल, सिद्धू मुर्मू, तिलक मांझी आणि ऑप्शन डी बिरसा मुंडा. तर विद्यार्थी मित्रांनो, सरकारने 1 ते 15 नोव्हेंबर 2025 दरम्यान जनजातीय गौरव वर्ष पखवाडा साजरा केला आहे. जनजाती वीरांचा सन्मान करण्यासाठी या विशेष पंधरवाड्यात भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त हा पखवाडा साजरा करण्यात आला. तर त्यांना धरती आबा म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि ते एक प्रसिद्ध जनजाती स्वातंत्र्य सैनिक होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी बिरसा मुंडा. पुढचा प्रश्न आहे, ॲक्सिल सी माउंट दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज अन अंडर वॉटर वोल्कॅनो लोकेटेड इन विच ओशन. ॲक्सिल सी माउंट हा अलीकडेच बातम्यामध्ये चर्चेत असलेला पाण्याखालील ज्वालामुखी कोणत्या महासागरात आहेत? ऑप्शन दिलं तुम्हाला पॅसिफिक ओशन, नॉर्थ अटलांटिक ओशन, आर्टिक ओशन आणि इंडियन ओशन. तर विद्यार्थी मित्रांनो, ॲक्सिल सी माउंट प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक ओशन मध्ये आहे. ॲक्सिल सी माउंट हा प्रशांत महासागरात अमेरिकाच्या किनाऱ्यापासून सुमारे 300 मैलावरती म्हणजेच 480 किलोमीटर वरती असून पाण्याखाली असणारा हा ज्वालामुखी आहे. वैज्ञानिक त्यावरती लक्ष ठेवून आहेत कारण वाढलेल्या भूकंपाच्या प्रमाणामुळे त्याचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पॅसिफिक ओशन किंवा प्रशांत महासागर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नॅचरल होस्ट रिझर्वायर ऑफ द निपा व्हायरस दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज? ऑप्शन्स आहेत रोडंट्स, फ्रूट बॅट्स, मॉस्किटो आणि पिग. तर निपा हा विषाणूचा नैसर्गिक होस्ट रिझर्वायर कोणता आहे ज्याचा अलीकडेच बातम्यांमध्ये उल्लेख झालेला आहे? ऑप्शन्स आहेत उंदीर, फळवटवाघळ, डास आणि डुक्कर. तर विद्यार्थी मित्रांनो, निपाह विषाणू हा जनावरांपासून माणसामध्ये पसरणारा आणि अतिशय उच्च मृत्यूदर असलेला संसर्गजन्य आजार आहे. फळांवरील वटवाघळे, ज्यांना फ्लाइंग फॉक्स असेही म्हणतात, हे या विषाणूचे नैसर्गिक होस्ट आहेत आणि ते माणसांना तसेच इतर जनावरांना संसर्ग करू शकतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रूट बॅट्स किंवा फळांवरील वटवाघळे. पुढचा प्रश्न आहे, ग्रँडिडिएरेला गीतांजली अँड ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज? ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबातेसिन्स या अलीकडेच बातम्यामध्ये असलेल्या प्रजाती कोणत्या स्पीसीज मध्ये मोडतात? ऑप्शन्स आहेत स्नेक, स्पायडर, अँफिपॉड्स आणि बटरफ्लाय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रँडिडिएरेला गीतांजली आणि ग्रँडिडिएरेला खंबाटेन्सिस या दोन नव्याने शोधलेल्या सूक्ष्म समुद्री प्रजाती म्हणजेच अँफिपॉड्स आहेत. या लहान प्राण्याच्या गटातील आहे आणि अँफिपॉड हे खेकडे आणि कोळंबी यांच्याशी संबंधित लहान कवचधारी प्राणी असून ते जगभरातील जलाशयामध्ये आढळतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अँफिपॉड्स. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बिकम द 8th कंट्री इन द वर्ल्ड टू इंट्रोड्यूस द टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन्स दॅट इज TVC इनटू द इम्युनायझेशन प्रोग्राम? टायफॉइड कॉन्जुगेट वॅक्सिन आपल्या राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट करणारा जगातील 8वा देश कोणता आहे?
तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशने आपल्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टायफॉइड संयुग लस म्हणजेच टीबीसी समाविष्ट केली आहे. सुमारे 9 महिन्यापासून 15 वर्षापर्यंतच्या जवळपास 5 कोटी मुलांना टायफॉइड पासून संरक्षण मिळावे म्हणून ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बांगलादेश. पुढचा प्रश्न आहे, विच ऑर्गनायझेशन रिलीज्ड द एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट. ऑप्शन्स आहेत वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी, इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज आणि युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. तर एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट हे अहवाल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? ऑप्शन्स आहेत जागतिक हवामानशास्त्र संस्था, आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्था, आंतरशासकीय हवामान बदल समिती आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम. तर विद्यार्थी मित्रांनो, एमिशन गॅप रिपोर्ट 2025 ऑफ टार्गेट म्हणजेच उत्सर्जन अंतर अहवाल 2025 ऑफ टार्गेट हा वार्षिक अहवाल संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP कडून प्रसिद्ध केला जातो. 2025च्या अहवालानुसार या शतकात जागतिक तापमान वाढ सुमारे 2.3 ते 2.5 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट रिसिव्ड द पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्ड कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत केरला, कर्नाटका, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, हिमाचल प्रदेशला नोव्हेंबर 2025 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडनं पीपल फर्स्ट इंटिग्रेशन पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार हिमाचल प्रदेश सरकारच्या सुरक्षित कागदविरहित आणि नागरिकाभिमुख डिजिटल शासन सेवा पुरवण्याच्या प्रयत्नांचा गौरव करतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, वेदांतगल बर्ड सँक्च्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट. वेदांतगल पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटका आणि केरला. तर विद्यार्थी मित्रांनो, वेदांतगल पक्षी अभयारण्य तमिळनाडूच्या चेंगलपट्टू जिल्ह्यात आहे. हे भारतातील सर्वात जुन्या पक्षी अभयारण्यापैकी एक असून दरवर्षी हजारो स्थलांतरित पक्षी येथे येतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, कोरगा ट्राइब इज मेनली फाउंड इन विच स्टेट. कोरगा जमाती प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळतात? ऑप्शन्स आहेत बिहार आणि झारखंड, कर्नाटक आणि केरला, आंध्र प्रदेश आणि ओडिशा आणि ऑप्शन डी, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरगा ही जनजाती समुदाय असून ते मुख्यतः कर्नाटकातील दक्षिण कन्नड आणि उडुपी जिल्ह्यात तसेच केरळमधील कासरगोड जिल्ह्यात राहतात. त्यांना विशेषतः असुरक्षित जनजाती गट म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे आणि त्यांची लोकसंख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कर्नाटका आणि केरला. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई दॅट वॉज रिसेंटली सीन इन न्यूज बिलॉंग टू विच स्पेसीज. क्रॉसिकॉलिस मिडलटनाई अलीकडेच बातम्यामध्ये आलेली कोणत्या स्पीसीज मध्ये मोडते? ऑप्शन्स आहेत बटरफ्लाय, फ्रॉग, स्पायडर आणि फ्लॉवरिंग प्लांट. तर विद्यार्थी मित्रांनो, क्रॉसिकॉलिस मिडलटोनी हे फुलझाडाची नवीन प्रजाती असून अरुणाचल प्रदेशातील वेस्ट सियांग जिल्ह्यातील सदाहरित अरण्यात नुकतंच सापडला आहे. हा वनस्पती वंश भारतात पहिल्यांदाच आढळला असून त्याला गंभीर धोक्यात श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, फ्लॉवरिंग प्लांट. प्रश्न आहे, विच स्टेट इज अ होम टू इंडियाज फर्स्ट सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. ऑप्शन्स आहेत ओडिशा, झारखंड, बिहार आणि हरियाणा. भारतातील पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचे पहिले सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर उत्पादन केंद्र ओडिशा येथे स्थापन केले जाणार आहे. हा प्रकल्प सेमीकंडक्टर उद्योगाच्या वाढीस मदत करेल आणि राज्यात अधिक गुंतवणूक व रोजगाराच्या संधी निर्माण करेल. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ओडिशा. पुढचा प्रश्न आहे, विच मंथ इज डेझिग्नेटेड ॲज क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज अवेअरनेस मंथ. क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून कोणता महिना साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तर विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिना क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज जागृती महिना म्हणून साजरा केला जातो. या महिन्यात COPD टाळण्यासाठी आणि लवकरच निदानासाठी जनजागृती करून मृत्यू आणि श्वासाच्या समस्यामध्ये घट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी,
नोव्हेंबर. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द 18th अर्बन मोबिलिटी इंडिया कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन 2025 ऑर्गनाइज्ड? 18वे अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 कुठे आयोजित करण्यात आले? तर विद्यार्थी मित्रांनो, 18वं अर्बन मोबिलिटी इंडिया परिषद व प्रदर्शन 2025 गुरुग्राम हरियाणा येथे आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश शहरं आणि वाहतूक यांचे एकत्रित नियोजन करून शहरी वाहतूक अधिक शाश्वत आणि लोकाभिमुख बनवणे हा होता. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुरुग्राम हरियाणा. पुढचा प्रश्न आहे, हु वॉज कॉन्फर्ड द थर्ड एडिशन ऑफ द मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये तिसऱ्या आवृत्तीचा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला? ऑप्शन्स आहेत रितू आनंद, मीरा कृष्णन, साई गौतम गोपालकृष्ण आणि अरविंद राव. तर विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर साई गौतम गोपालकृष्णन यांना नोव्हेंबर 2025 मध्ये तिसरा मनोहर पर्रिकर युवा सायंटिस्ट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. संगणकीय पदार्थ विज्ञान आणि प्रगत धातू मिश्र धातूंचे मॉडेलिंग या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी हा सन्मान देण्यात आला, ज्यामुळे शाश्वत तंत्रज्ञान आणि उद्योग विकासास मदत होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, साई गौतम गोपाल कृष्ण. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट आर द नेम्स ऑफ द टू मोबाईल ऍप्लिकेशन लॉन्च्ड बाय रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया फॉर इंडियाज फर्स्ट डिजिटल सेन्सस 2027? भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी भारताच्या निबंधक जनरलने सुरू केलेल्या दोन मोबाईल ऍप्सची नावे काय आहेत? ऑप्शन्स आहेत सेन्सस मॅपर आणि ई सेन्सस, डिजिटल लोकेशन मॉनिटर आणि स्मार्ट सेन्सस, डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट, ऑप्शन डी भारत सेन्सस ॲप आणि जिओ टॅग इंडिया. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणना 2027 साठी डिजिटल लेआउट मॅप आणि सेन्सस 2027 हाऊस लिस्ट ही दोन मोबाईल ॲप्स सुरू करण्यात आली. या ॲप्सच्या मदतीने सरकारी गणना कर्मचारी घरांचे डिजिटल नकाशे तयार करून चाचणी टप्प्यातील जनगणनेसाठी आवश्यक माहिती गोळा करतात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, डिजिटल लेआउट मॅप अँड सेन्सस 2027 हाऊस लिस्ट. पुढचा प्रश्न आहे, विच नॉर्थ ईस्टर्न स्टेट लॉन्च द जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट टू टॅकल रायझिंग व्हायलन्स अगेन्स्ट वुमन इन नोव्हेंबर 2025? नोव्हेंबर 2025 मध्ये महिलांवरील वाढत्या हिंसाचारावर नियंत्रण आणण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट कोणत्या ईशान्य राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन्स आहेत आसाम, मिझोरम, त्रिपुरा आणि सिक्कीम. तर विद्यार्थी मित्रांनो, मिझोरम येथे महिलांवरील वाढत्या हिंसाचाराला आळा घालण्यासाठी जेंडर बेस्ड व्हायलन्स सॉल्व प्रोजेक्ट सुरू करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत मुलांना लिंग समानतेबद्दल शिक्षण दिले जाते आणि महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम व अधिक स्वावलंबी बनवण्यावरती भर दिला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मिझोरम. पुढचा प्रश्न आहे, राहुल व्हीएस हु बिकेम इंडियाज 91st चेस ग्रँड मास्टर इन नोव्हेंबर 2025 बिलॉंग टू विच स्टेट? नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झालेला राहुल व्हीएस कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, तामिळनाडू, केरला आणि महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, राहुल व्हीएस जो नोव्हेंबर 2025 मध्ये भारताचा 91वा बुद्धिबळ ग्रँड मास्टर झाला, हा तमिळनाडूचा आहे. चेन्नई येथील 21 वर्षाचा हा खेळाडू 6वी एशियन इंडिव्हिज्युअल चेस चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याने ग्रँड मास्टर हा किताब मिळवला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तमिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज द इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन द अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर दॅट इज कोऑप कुंभ 2025 हेल्ड? कोऑप कुंभ 2025 नावाच्या शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रावरील आंतरराष्ट्रीय परिषद कुठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन्स आहेत न्यू दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बेंगलुरू. तर विद्यार्थी मित्रांनो, शहरी सहकारी पतसंस्था क्षेत्रातील कोऑप कुंभ 2025 ही आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात शहरी सहकारी बँकांचा विस्तार आणि डिजिटल आर्थिक सेवा वाढवण्यासाठी दिल्ली डिक्लेरेशन 2025 नावाचा आराखडा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, न्यू दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी इज लोकेटेड इन विच स्टेट? ग्रेटर फ्लेमिंगो सँच्युरी कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत कर्नाटका, केरला, तमिळनाडू आणि महाराष्ट्र.
तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रेटर फ्लेमिंगो सँक्चुरी तामिळनाडू राज्यातील रामनाथपुरम जिल्ह्यातील धनुषकोडी भागात स्थित आहे. हे पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या गल्फ ऑफ मन्नार बायोस्फेअर रिझर्व्हचा एक भाग आहे, जे सागरी जीवसृष्टी आणि पक्ष्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द अमेंडेड भारत नेट स्कीम? सुधारित भारत नेट स्कीम राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? ऑप्शन्स आहेत राजस्थान, गुजरात, पंजाब आणि हरियाणा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुधारित भारत नेट स्कीम संपूर्ण राज्यात लागू करणारे भारतातील पहिले राज्य पंजाब आहे. या योजनेअंतर्गत सर्व गावांना ब्रॉडबँड जोडणी देऊन ई हेल्थ आणि ई गव्हर्नन्स सारख्या सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पंजाब. प्रश्न आहे, विच कंट्री हॅज लॉन्च्ड ऑपरेशन मिडास, अ मेजर अँटी करप्शन इन्व्हेस्टिगेशन? ऑपरेशन मिडास ही मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम कोणत्या देशाने सुरू केलेली आहे? तर मित्रांनो, ऑपरेशन मिडास ही युक्रेनमधील मोठी भ्रष्टाचार विरोधी मोहीम असून एनर्गोटॉम अधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांकडून 10 ते 15% लाच घेऊन सुमारे 100 दशलक्ष डॉलर्सची अफरातफर केल्याचा खुलासा झाला आहे आणि त्यातून राजकीय परिणाम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युक्रेन. पुढचा प्रश्न आहे, विच युएन बॉडी डेव्हलप्ड द कन्व्हेन्शन अगेन्स्ट सायबर क्राईम? सायबर गुन्ह्याविरोधात करार कोणत्या संयुक्त राष्ट्र संस्थेने विकसित केला आहे? ऑप्शन आहेत युएन सिक्युरिटी काउन्सिल, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस आणि युएन ह्युमन राईट्स काउन्सिल. तर विद्यार्थी मित्रांनो, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम ने डिसेंबर 2024 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेद्वारे स्वीकारलेले जगातील पहिले सर्वमान्य व कायदेशीर सायबर गुन्हे करार तयार केला आहे. हा करार जागतिक सहकार्य, क्षमता वृद्धी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी देशांमध्ये समन्वय वाढवतो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, युएन ऑफिस ऑन ड्रग अँड क्राईम. प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द व्हेन्यू ऑफ अ 10th ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025? 10व्या ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये होणार आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, 10वी ग्लोबल इकॉनॉमिक समिट 2025 मुंबईमध्ये पार पडत आहे. जागतिक व्यापार वाढवणे, उद्योगांना नवीन भागीदारी उपलब्ध करून देणे व मजबूत पुरवठा साखळी निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई. पुढचा प्रश्न आहे, विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ इंटरनॅशनल पोएट्री फेस्टिवल 2025? आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 कोणत्या भारतीय शहरात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन्स आहेत मुंबई, कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद. तर मित्रांनो, कोलकाता येथे 13 देशातील कवी आणि 16 भाषातील कविता सादरीकरणासह आंतरराष्ट्रीय कविता महोत्सव 2025 आयोजित केला जात आहे. हुगळी नदीवरील पोएट्री ऑन द क्रूज हा विशेष उपक्रम पण यामध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, कोलकाता. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ वर्ल्ड AMR अवेअरनेस वीक 2025? जागतिक AMR जनजागृती सप्ताह 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत सेव्ह अँटीबायोटिक्स, सेव्ह लाईफ, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर, वन हेल्थ वन प्लॅनेट, प्रिव्हेंट रेझिस्टन्स, प्रमोट सेफ्टी. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतिजैविकांच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या औषध प्रतिरोधक रोगाविरोधात त्वरित पावले उचलण्याची गरज या थीमद्वारे सांगण्यात आली आहे. मानवी व पशु व पर्यावरण आरोग्य एकत्रितपणे सुरक्षित ठेवण्यावरती यामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट आवर प्रेझेंट, सिक्युअर आवर फ्युचर. आत्ताच कृती करा, वर्तमानाचे रक्षण आणि भविष्य सुरक्षित करा. प्रश्न आहे, कोडाईकनाल सोलर ऑब्झर्वेटरी इज लोकेटेड इन विच स्टेट? कोडाईकनाल सोलर वेधशाळा कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत केरला, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, तामिळनाडूतील पळनी टेकड्यामध्ये असलेली कोडाईकनाल सौर वेधशाळा 120 वर्षाहून अधिक काळ सूर्य निरीक्षण करत आहे. येथे उपलब्ध जुन्या नोंदीच्या आधारे सूर्याच्या चुंबकीय ध्रुवांच्या इतिहासाचा अभ्यास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, विच कंट्री हॅज बीन ऑफिशियली डेझिग्नेटेड बाय द युनायटेड स्टेट ॲज अ मेजर नॉन नॅटो अलाय इन नोव्हेंबर 2025? संयुक्त राष्ट्रांनी नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाला अधिकृतपणे प्रमुख गैर नाटो सहयोगी दर्जा दिला? ऑप्शन्स आहेत सौदी अरेबिया, कतर,
इस्रायल आणि UAE. तर मित्रांनो, अमेरिकेने सौदी अरेबियाला मेजर नॉन नॅटो अलायन्स दर्जा देऊन आधुनिक शस्त्रास्त्र, संयुक्त प्रशिक्षण आणि सुरक्षा सहकार्य वाढवण्याचा उद्देश ठेवला आहे. मात्र नाटो यासारखी सुरक्षा हमी यात मिळत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूशन हॅज रिलीज्ड द रिपोर्ट ऑन वॉटर बजेटिंग फॉर अस्पायरेशन ब्लॉक्स? आकांक्षी ब्लॉक्ससाठी जल नियोजन अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला आहे? ऑप्शन्स आहेत नीती आयोग, सेंट्रल वॉटर कमिशन, मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आणि नाबार्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, नीती आयोगाने पाणी उपलब्धता व वापराचे गणित मांडून टिकाऊ जल व्यवस्थापनासाठी दिशा दाखवणारा हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अटल भूजल योजनेअंतर्गत हे महत्वपूर्ण पाऊल आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीती आयोग. पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड फिशरीज डे 2025 इज सेलिब्रेटेड ऑन विच डे? जागतिक मत्स्य दिन 2025 कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत नोव्हेंबर 19, नोव्हेंबर 20, नोव्हेंबर 21 आणि नोव्हेंबर 22. तर भारत 21 नोव्हेंबर रोजी मत्स्य व्यवसायाच्या आर्थिक महत्वावरती प्रकाश टाकण्यासाठी जागतिक मत्स्य दिन साजरा करतो. गुजरात हा सागरी व निर्यातक्षम मत्स्य उत्पादनात अग्रगण्य राज्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 21 नोव्हेंबर. प्रश्न आहे, ग्रीन टक ट्रान्झिशन प्रोग्राम इज अन इनिशिएटिव्ह ऑफ विच मिनिस्ट्री? ग्रीन टक ट्रान्झिशन कार्यक्रम ही कोणत्या मंत्रालयाची योजना आहे? ऑप्शन्स आहेत मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी, नवीन आणि अक्षय ऊर्जा मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट्स, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज, रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रीन टग ट्रान्झिशन कार्यक्रम हा बंदरामधील प्रदूषण कमी करण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. यात डिझेलवर चालणाऱ्या बोटीऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक बोटी वापरल्या जातात. ही योजना बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मिनिस्ट्री ऑफ पोर्ट, शिपिंग अँड वॉटरवेज, बंदरे, जलवाहतूक आणि जलमार्ग मंत्रालय. पुढचा प्रश्न आहे, विच वर्ड वॉज सिलेक्टेड ॲज द कॅम्ब्रिज डिक्शनरी वर्ड ऑफ द इयर 2025? कॅम्ब्रिज शब्दकोशाने 2025 चा वर्षातील शब्द म्हणून कोणता शब्द निवडला? ऑप्शन्स आहेत डेलुलू, मिमिफाय, पॅरासोशियल, ट्रॅडवाईफ. तर विद्यार्थी मित्रांनो, पॅरासोशियल म्हणजे एकतर्फी भावनिक नातं, जसं लोक एखाद्या सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सरशी जोडलेले वाटतात पण त्या व्यक्तीला ते ओळखतही नाही. केम्ब्रिज शब्दकोशाने 2025 साठी हा शब्द वर्षातील शब्द म्हणून निवडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरासोशियल. पुढचा प्रश्न आहे, कुनो नॅशनल पार्क इज लोकेटेड इन विच स्टेट? कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन्स आहेत मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि गुजरात. तर विद्यार्थी मित्रांनो, कुनो राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेशातील शोपूर जिल्ह्यात आहे. ते भारतातील चित्ता प्रकल्पासाठी प्रसिद्ध आहे. 2018 मध्ये त्याला अभयारण्यावर्ण राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द थीम ऑफ अ नॅशनल वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025? राष्ट्रीय वन हेल्थ मिशन असेंब्ली 2025 ची थीम काय आहे? ऑप्शन्स आहेत हेल्थ सिक्युरिटी फॉर ऑल, सर्वांसाठी आरोग्य सुरक्षा, ऑप्शन बी युनिव्हर्सल हेल्थ अँड सस्टेनेबल फ्युचर, सार्वत्रिक आरोग्य आणि शाश्वत भविष्य, ऑप्शन सी ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर, ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य, आणि ऑप्शन डी इनोव्हेशन अँड हेल्थ इंटिग्रेशन, नवकल्पना आणि आरोग्य एकत्रीकरण. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 मधील वन हेल्थ मिशन परिषदेने मानव, प्राणी आणि पर्यावरणाचे आरोग्य एकत्र सुधारण्यावरती भर दिला आहे. आणि 2025 ची जी थीम होती ती म्हणजे ट्रान्सलेटिंग नॉलेज टू प्रॅक्टिस, वन अर्थ, वन हेल्थ, वन फ्युचर, ज्ञानाचे व्यवहारात रूपांतर, एक पृथ्वी, एक आरोग्य, एक भविष्य. या थीम मधून सर्व जीवसृष्टी एकमेकांशी जोडलेली आहे हे दर्शवले आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न आहे, वेअर वॉज नॅशनल हज कॉन्फरन्स 2025 हेल्ड?
राष्ट्रीय हज परिषद 2025 कोठे आयोजित करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहेत न्यू दिल्ली, हैदराबाद, मुंबई आणि चेन्नई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2025 ची राष्ट्रीय हज परिषद मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यात 2026 मध्ये मक्केला जाणाऱ्या भारतीय यात्रेकरूंसाठी सोयी सुविधा आणि सुरक्षित प्रवासाची तयारी तपासण्यात आली. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, मुंबई. पुढचा प्रश्न आहे इंडिया हॅज लॉन्च द टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन पार्टनरशिप विथ विच कंट्री ड्युरिंग द G20 समिट इन जोहान्सबर्ग. भारताने जोहान्सबर्ग येथे झालेल्या G20 शिखर परिषदेदरम्यान कोणत्या देशासोबत तंत्रज्ञान आणि नवकल्पना भागीदारी सुरू केली? ऑप्शन्स आहेत ऑस्ट्रेलिया अँड कॅनडा, USA अँड कॅनडा, जपान अँड ऑस्ट्रेलिया, अँड ऑप्शन डी USA अँड जपान. तर विद्यार्थी मित्रांनो, भारत, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या 3 देशांनी मिळून ACITI भागीदारी तयार केली आहे. या अंतर्गत ते नवीन तंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विकासावरती एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. पुढचा प्रश्न आहे विच डे इज ऑब्झर्व्ड ॲज द इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 23 नोव्हेंबर, 24 नोव्हेंबर, 25 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी 25 नोव्हेंबर रोजी महिलांवरील हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी 16 दिवसांची मोहीम सुरू होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 25 नोव्हेंबर. Where was the Safran Aircraft Engine Service India facility inaugurated in November 2025? Safran Aircraft Engine Services India सुविधा नोव्हेंबर 2025 मध्ये कोठे उद्घाटन करण्यात आली? ऑप्शन्स आहेत महाराष्ट्र, हैदराबाद, बेंगलुरू आणि न्यू दिल्ली. तर हैदराबाद येथे सॅफ्रॉन एअरक्राफ्ट इंजिन सर्व्हिसेस इंडिया केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे एअरबस A320 न्यू आणि बोईंग 737 मॅक्स विमानाचे इंजिन दुरुस्त केले जाते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे विच इंडियन सिटी इज द होस्ट ऑफ 2030 कॉमनवेल्थ गेम्स. 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे यजमान शहर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत बेंगलुरू, अहमदाबाद, चेन्नई, मुंबई. तर विद्यार्थी मित्रांनो, 2030 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे होणार आहे. भारतासाठी ही दुसरी वेळ असून 2010 मध्ये नवी दिल्लीने यजमानपद भूषवले होते. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अहमदाबाद. पुढचा प्रश्न आहे ब्ने मेनाशे समुदाय प्रामुख्याने कोणत्या राज्यांमध्ये आढळतो? The Bnei Menashe community is primarily found in which state? Options आहेत मिझोरम and मणिपूर, गुजरात and राजस्थान, नागालँड and त्रिपुरा, बिहार and झारखंड. तर विद्यार्थी मित्रांनो, ब्ने मेनाशे हे मिझोरम आणि मणिपूरमधील लोक आहेत. ते स्वतःला इस्रायलमधील हरवलेल्या जमातींपैकी एकाचे वंशज मानतात. सध्या त्यापैकी अनेक जण इस्रायलमध्ये स्थलांतर करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मिझोरम आणि मणिपूर. प्रश्न आहे हायली गुब्बी वोल्कॅनो दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री. हायली गुब्बी ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यांमध्ये दिसला तो कोणत्या देशामध्ये आहे? ऑप्शन्स आहेत जपान, इथिओपिया, फिलिपिन्स आणि चायना. तर विद्यार्थी मित्रांनो, हायली गुब्बी वोल्कॅनो हा इथिओपियामध्ये असून 10,000 वर्षानंतर त्याचं इरप्शन झालेलं आहे आणि अफार रिजन मधल्या एटा एल या व्होल्कॅनिक रेंजमध्ये हा ज्वालामुखी लोकेटेड असून या ज्वालामुखीने मोठ्या प्रमाणावरती राखेचे ढग निर्माण केले आणि उत्तर भारताकडे हे राखेचे ढग ट्रॅव्हल करत आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इथिओपिया. प्रश्न आहे विच 3 cities were unanimously declared as holy cities by पंजाब असेंब्ली इन नोव्हेंबर 2025. नोव्हेंबर 2025 मध्ये पंजाब विधानसभेने कोणते 3 शहरे पवित्र शहरे म्हणून घोषित केली? ऑप्शन्स आहेत लुधियाना, जालंधर, होशियारपूर, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर, चंदीगड, पटियाला, फरीदकोट, ऑप्शन डी भटिंडा, मोगा आणि बर्नाळा. तर विद्यार्थी मित्रांनो, शीख धर्माच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्वामुळे पंजाबने आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर ही शहरे पवित्र घोषित केली.
या निर्णयाचा उद्देश धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणे आणि शीख वारसा जपणे हा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, आनंदपूर साहिब, तलवंडी साबो आणि अमृतसर. पुढचा प्रश्न आहे, सईद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 इज असोसिएटेड विथ विच स्पोर्ट्स? सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी 2025 कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत क्रिकेट, फुटबॉल, कबड्डी आणि हॉकी. तर विद्यार्थी मित्रांनो, सईद मुस्ताक अली ट्रॉफी ही क्रिकेटशी संबंधित असून बीसीसीआयने आयोजित देशातील सर्वोच्च T20 क्रिकेट स्पर्धा आहे. या स्पर्धेतून भारतीय राष्ट्रीय संघ आणि IPL साठी नवीन खेळाडू शोधले जातात. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, क्रिकेट. Which organization has launched the second Nudge initiative to strengthen voluntary compliance regarding foreign assets? परदेशी मालमत्तेसंदर्भात स्वेच्छेने अनुपालन मजबूत करण्यासाठी नज उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोणत्या संस्थेने सुरू केली? ऑप्शन्स आहेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स अँड सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच CBDT. तर विद्यार्थी मित्रांनो, नज इनिशिएटिव्ह हा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे CBDT यांनी सुरू केलेला आहे. यामध्ये परदेशी मालमत्ता आणि उत्पन्नाचे योग्य विवरण मिळावे यासाठी CBDTने हा उपक्रम सुरू केला. यामध्ये CRS आणि फॅटका सारख्या आंतरराष्ट्रीय माहिती प्रणालींचा वापर केला जातो. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस. प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ डिसीज इज अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज? अलीकडेच बातम्यामध्ये दिसलेला अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा कोणत्या प्रकारचा आजार आहे? ऑप्शन्स आहेत कार्डिओव्हास्क्युलर डिसऑर्डर, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, डायजेस्टिव्ह डिसऑर्डर आणि एंडोक्राइन डिसऑर्डर. हृदयविकाराशी संबंधित विकार, न्यूरोलॉजिकल म्हणजेच मज्जा संस्थेचा विकार, पाचन संस्थेचा विकार आणि अंतस्रावी संस्थेचा विकार. तर विद्यार्थी मित्रांनो, अमियोट्रॉपिक लॅटरल स्क्लेरोसिस हा मज्जा संस्थेचा विकार म्हणजेच न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असून हा हळूहळू मोटर न्यूरॉन्सचे नुकसान करतो, ज्यामुळे हालचालींवरती नियंत्रण कमी होते आणि बहुतांश प्रकरणामध्ये हा बरा होत नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर, ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, विच स्टेट हॅज बिकम द फर्स्ट इन इंडिया टू इम्प्लिमेंट द इझी रजिस्ट्री सिस्टम टू मेक लँड रजिस्ट्रेशन सिम्पल, फास्ट अँड ट्रान्सपरंट? जमिनीची नोंद सुलभ, जलद आणि पारदर्शक करण्यासाठी इझी रजिस्ट्री प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन्स आहे पंजाब, गुजरात, हरियाणा आणि ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो, इझी रजिस्ट्री सिस्टीम ही पंजाब प्रांताने सुरू केलेली असून यामध्ये जमीन नोंदणी प्रक्रिया पारदर्शक आणि जलद करण्यासाठी डिजिटल प्रणाली लागू केली जाते. तर पंजाब राज्य हे भारतातील पहिले राज्य आहे ज्याने ही सिस्टीम सुरू केलेली आहे. या प्रणालीमुळे मालमत्तेची विक्री नोंदणी सोपी झाली असून भ्रष्टाचारात घट झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंजाब, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे, सायक्लोनिक स्टॉर्म देतवा विच फॉर्म्ड ओव्हर साऊथवेस्ट बे ऑफ बेंगॉल वॉज नेम्ड बाय विच कंट्री? दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या डिटवा चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने दिले? ऑप्शन्स आहेत बांगलादेश, येमेन, श्रीलंका आणि म्यानमार. डिटवा सायक्लोन याचा अर्थ लगून असाही होतो. हे नाव यमन या देशाने दिलेले आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाला हे नाव दिलेले असून हे नाव येमेनच्या सागरी परंपरा आणि किनारी सौंदर्याचं प्रतीक आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, येमेन. पुढचा प्रश्न आहे, विच इन्स्टिट्यूट हॅज डेव्हलप्ड इंडियाज फर्स्ट इंडिजिनस वेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम फॉर पोर्ट्स? बंदरांसाठी भारतातील पहिली स्वदेशी जहाज वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, IIT मद्रास या संस्थेने भारतातील बंदरावरील जहाज वाहतूक नियंत्रणासाठी पहिली स्वदेशी प्रणाली विकसित केलेली असून ही प्रणाली सुरक्षेत वाढ करते, परदेशी प्रणालींवरील अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारताला पाठबळ देणे हा या प्रणाली मागचा उद्देश आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, IIT मद्रास. लेक बीवा दॅट वॉज रिसेंटली सीन इन अ न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? लेक बीवा जो अलीकडे बातम्यांमध्ये होता तो कोणत्या देशात आहे? ऑप्शन्स आहेत जपान, रशिया, इराण आणि इस्रायल.
तर मित्रांनो, लेक बिवा हा जपानमध्ये असून जपानमधला सर्वात मोठा व प्राचीन गोड्या पाण्याचा तलाव आहे. त्याला सुमारे 4 दशलक्ष वर्षाचा इतिहास आहे. तो मत्स्य व्यवसाय, उद्योग आणि जलसंपत्ती रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जपान. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द रँक ऑफ इंडिया इन वर्ल्ड स्केल एशिया कॉम्पिटिशन 2025? वर्ल्ड स्केल एशिया स्पर्धा 2025 मध्ये भारताचे स्थान कोणते आहे? ऑप्शन्स आहेत 5वे, 7वे, 8वे आणि 9वे. तर वर्ल्ड स्किल आशिया स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच भाग घेतला आणि 29 देशांमध्ये 8वे स्थान मिळवले. हे स्थान भारताच्या व्यावसायिक व तांत्रिक कौशल्याच्या वाढीचे संकेत आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 8वे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते नोव्हेंबर महिन्यामधील करंट अफेअर्स वरती आधारित काही महत्त्वाचे एमसीक्यू. ही सिरीज अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं बुक आता Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. तर या बुकमध्ये तुम्हाला संपूर्ण सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाईज एक्सप्लेनेशन इथे असणार आहे. 2025च्या नवीन परीक्षा पॅटर्न नुसार हे बुक डिझाईन केलेलं आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, या पुस्तकामध्ये तुम्हाला मागच्या वर्षी झालेल्या परीक्षांचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहे. मेमरी बेस्ड PYQ याच्यामध्ये नाहीयेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेचं प्रिपरेशन करण्यासाठी आजच हे बुक ऑर्डर करा. बुकची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि परीक्षेच्या प्रिपरेशनला सुरुवात करा. सोबतच महाराष्ट्र लॉ सीईटीची बॅच जी 15 डिसेंबर पासून सुरू होत आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि आजच बॅच जॉईन करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.